Hello dear student, welcome to Easy English with Kadu sir. In the first part we have seen simple present tense. Okay, simple present tense formula and their uses in sentences. In the second part continuous किंवा जरा प्रोग्रेसिव्ह टेन्स असं पण म्हणतो आपण आणि मराठीत त्याचं नाव आहे वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू काळ. ओके, तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याला अपूर्ण वर्तमान काळ म्हणतो आपण. याच्यासाठी फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर. हे टू बी फॉर्म्स आहेत. ओके, सिंग्युलर असेल तर सिंग्युलर टू बी आपण वापरतो. ओके, दॅट पर्सनल प्रोनाउन्स आय विल टीच यू दॅट लॅटर, नो प्रॉब्लेम. एम इज आर तिघांचा अर्थ होतो आहे किंवा आहेत. आणि व्ही फोर म्हणजे जे मेन बेस फॉर्म ऑफ द वर्ब आहे त्याला आय एन जी प्रत्यय लागतो, त्याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये प्रेझेंट पार्टिसिपल. ओके, तर सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, अपूर्ण वर्तमान काळ. ज्याच्यामध्ये ॲक्शन इज गोईंग ऑन, जसं आय एम गोईंग टू स्कूल, आय एम स्टडिंग, आय एम प्लेईंग, आय एम रीडिंग. ओके, लाईक दॅट. तर इथे ते दिलेलंच आहे, ही इज प्लेईंग म्हणजे तो खेळत आहे. ही म्हणजे तो, इज म्हणजे आहे, प्लेईंग म्हणजे खेळत. मी अभ्यास करत आहे, आय एम स्टडिंग. बरोबर आहे. तो जात आहे, ही इज गोईंग. तो येत आहे, ही इज कमिंग. तो खेळत आहे, खेळत आहे. कंटिन्युअसमध्ये काय प्रत्यय लागते? पास्ट कंटिन्युअस टेन्स. याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस व्ही फोर. वॉज वेअरचा अर्थ होतो होता, होते, टू बी फॉर्म्स आहे, प्लस ऑब्जेक्ट. हेच वाक्य कन्वर्ट केलं आपण, ही वॉज प्लेईंग. तो खेळत होता. तो खेळत होता. ओके, नंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये अपूर्ण भविष्यकाळ त्याला म्हणतो आपण. ह्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शॅल बी, विल बी प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट. ओके, तो खेळत असणार. तो खेळत असणार. बघा इथं कंटिन्युअस टेन्समध्ये सिम्पल ट्रिक सांगतो. काय असते कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये, कंटिन्युअस टेन्सेसमध्ये काय असते, व्ही फोर तिन्ही प्रेझेंट पास्ट फ्युचरमध्ये तिन्हीमध्ये व्ही फोर कंपल्सरी असते. फक्त टू बीची रूपं चेंज होतात. एम इज आर असलं की प्रेझेंट, वॉज वेअर असलं की पास्ट आणि शॅल बी, विल बी असलं की फ्युचर. ओके, त्याच्यावरून आपण दुसरे सेंटेन्स पण बनवू शकतो. जसं आपण वर्ब घेतलं इट, आय एम इटिंग मँगो, मी आंबा खात आहे. आय वॉज इटिंग ए मँगो, मी आंबा खात होतो. आय विल बी इटिंग ए मँगो, मी आंबा खात असणार. ओके, यू कॅन मेक द सेंटेन्स. जसं रीड, ही रीड्स अ बुक. बरोबर आहे. असं जर सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य घेतलं तर ही इज रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत आहे. ही वॉज रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत होता. ही विल बी रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत असणार. सो यू कॅन मेक द फाईव्ह सेंटेन्सेस रिगार्डिंग दिस. जसं कम, बाबा घरी येत आहे. फादर इज कमिंग टू होम. फादर वॉज कमिंग टू होम. फादर विल बी कमिंग टू. कोणतेही सेंटेन्स आपण. ओके, तर याच्यामध्ये लक्ष ठेवण्याचे ट्रिक काय आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये त आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये त होता. आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये त असणार. सो यू हॅव टू रिमेंबर दिस सिम्पल ट्रिक. ओके, सो आय थॉट that definitely you will understand these lectures. Okay, so you share with your friends, share, like and subscribe. So this is all about today's lecture. Thank you so much.